नमस्कार. आपण एकाच प्रसंगातून ज्याला जे शिकायचं आहे तो कसा शिकेल ह्याचं एक मी अ, विवेचन करते. बघा तुम्हाला पटतंय का? आता आपण घेऊया पेपरफुटीचं हे. पेपरफुटी ही काही नवीन नाही. मी ज्यावेळेला कॉलेजला होते 1980ला त्यावेळेला पेपरात मुलायम सिंगच्या काळामध्ये पहिलं तेव्हापासून ऐकत आलो की पेपरफुटी हे कॉपिंग वगैरे हे प्रकार. काही नवीन नाही. कुठल्याही समाजाला आता त्याची सवय झाली असेल 1980 आणि आता आपण 2026मध्ये आहोत. अनेक पेपरफुटीच्या बाबतीत प्रकरणं उघडकीला आलेली आहेत. नीटचे पेपर सुरुवात झाली 5 मे 2013 आणि जर आपण Googleवर बघितलं आणि तर सुरुवातीला CBSE व मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही परीक्षा आयोजित करत होती आणि आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत ही भरवली जाते. 2019 पासूनचा जर आपण बघितलं तर 2019ला 15,19,00,000 आणि काही मुलांनी नीट परीक्षेसाठी अर्ज भरला आणि त्यातले बसले किती 14,10,000च्या आणि काही लोक बसले. 2020 साली 15,97,435 नी अर्ज भरला, बसले 13,66,945. 2021ला 19,47,777 बसले आणि अर्ज भरला, बसले 15,44,273. 22मध्ये 18,72,343 लोकांनी अर्ज भरले विद्यार्थ्यांनी आणि 17,64,071 मुलांनी परीक्षा दिली. 2020मध्ये 20,87,462 लोकांनी अर्ज भरले आणि 20,38,596 लोकांनी परीक्षा दिली. 24मध्ये पण 24,06,079 लोकांनी भरले आणि 23,33,297 लोकांनी परीक्षा दिली. 25मध्ये 22,76,069 मुलांनी अर्ज भरले आणि 22,09,318 लोकांनी परीक्षा दिली. आणि आता 2026मध्ये 22,50,000 वगैरे ऑड नंबर आहे आणि हेच आहे. 90% लोक परीक्षेला बसतात, 10% लोक परीक्षा अटेम्प्ट नाही करत. अर्ज भरतात पण त्यांची काही खाजगी कारणं असतील ते परीक्षेला बसत नाहीत. आता ह्या वेळेला पहिल्यांदा जेव्हा परीक्षा झाली आणि पेपरफुट हे झालं म्हणून ती कॅन्सल करून नवीन पेपरफुटीमुळे दुसरी परीक्षा करण्यात आली. त्यावेळेला काही मुलांनी आत्महत्या केली. करायलाच नको होती. पहिलं म्हणजे पेपरफुटीचं प्रकरण व्हायलाच नको होतं आणि झाल्यानंतर मुलांनी अपयश म्हणजे एवढं मानसिक आघात करून घेऊ नये होता. आणि ह्याच्यातून तुम्ही मेडिकल क्षेत्रात जाणारी ही विद्यार्थी असतात. त्या क्षेत्रात जाऊन वैद्यकीय अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला अशा अनेक प्रसंगाला तोंड द्यायचं असतं. तुम्हाला आत्ताच जर का एवढ्या छोट्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नैराश्य येत असेल, आयुष्यात अनेक गोष्टी असणार, कसं काय होऊ शकतं? तर त्याच्यासाठी काही अशा लोकांना मला असं वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना, मग ती नीट परीक्षा असू दे, GIT असू दे किंवा साधी 12वीची असू दे, मुलांना आपण मानसिकदृष्ट्या खंबीर बनवायला सगळ्यात पहिलं शिकवायला पाहिजे. आलेल्या परिस्थितीला तोंड देणं ही
आपली परीक्षा असते. असं नाही ही छोटीच म्हणायला लागेल, कारण 22 लाख मुलं ज्या ठिकाणी परीक्षेला आहेत, त्यातले 1 लाख लोक तरी पैसा देऊन पेपर विकत घेणारे असणार. आणि हे प्रकार नुसते कोणतरी विकत घेणारे आहेत, पेपर विकत घेणारे आहे म्हणून विकत देणार आहे. जिथे डिमांड आहे तिथेच सप्लाय होणार. पेपर फुटी का होते? काही पेरेंट्स पैसे देऊन तयार आहेत म्हणून होतात. मग हे जे काही लोक आहेत, 22 लाखातले 1 लाख लोक पेपर विकत घ्यायला तयार आहेत, त्यांना कधी शिक्षा होते का हो? कधी ऐकलं गेलं आहे? आम्ही ऑफिसला लागताना किंवा पेपरात वगैरे पण सगळीकडे वाचलेलं आहे, लाच घेणारा जितका जबाबदार आहे तेवढा लाच देणारा पण आहे. मग आता तुम्ही पेपर विकत घेण्याची तयारी तुमच्या मुलांना लहानपणापासून शिकवतायत, तुम्ही तयारी दाखवतायत, आणि मग नंतर पेपर फुटला म्हणून सरकारला दोष द्यायचा. होऊच नये. मी पेपर फुटीच्या फेवरमध्ये नाही, पण मी फेवरमध्ये आहे पेपर फुटून दुसऱ्यांदा जरी री एक्झाम झाली तर तुमच्यामध्ये हिंमत असली पाहिजे की मी एकदा केलेला अभ्यास फक्त रिव्हिजन करायचं आहे, तुम्ही तो करणार आणि पुन्हा परीक्षा देणार. हे जे नैराश्य झटकायचं मुलांना शिक्षण द्यायला पाहिजे, तिथे आपला समाज, आपले पालक कमी पडले तसं मला वाटतं. आणि तर माझं आता हे म्हणणं आहे की आपण काय ह्या एका प्रसंगातून घेऊ शकतो. आपण ह्या 22 लोकांसारखं नैराश्यला बळी पडायचं का बाकीचे जे 22 लाख लोक आता परीक्षा दिली, 22,50,000 ऑड लोकांनी परीक्षा दिली, त्या लोकांचा आदर्श घ्यायचा, हे प्रत्येकाने ठरवायचं. आता तुमच्याकडे विद्यार्थ्यामध्ये 2 तुम्हाला दिसत आहेत, खच खाणारे, नैराश्याला पडणारे विद्यार्थी आणि खंबीरपणे परीक्षेला जाणारे विद्यार्थी. हे किती टक्के आहेत बघा, तुम्ही स्वतःच बघा. 22 लाखातले आपण धरूया 20-22 मुलांनी आत्महत्या केली आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी परीक्षा दिल्या खंबीरपणे. मग तुम्हाला कोणाच्या अनुकरण करावं असं वाटतं हे विचार करा. दुसरी गोष्ट ही झाली विद्यार्थ्यांची मनोदशा. विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं मन कोवळं आहे. तुमच्या नावावर तुम्हाला जरा तरी वाटलं का ही जी नीटचं आंदोलन चाललं होतं जंतर मंतरला, त्यात कोणाला त्या 20-22 मुलांबद्दल कणव तुम्हाला जरा तरी दिसली का? त्यांच्या पालकांबद्दल कुठेतरी आदरभाव दिसला का? त्यांच्या दुःखामध्ये सामील असलेलं एक जण तरी तुम्हाला दिसलं का? जे दिसले ते फक्त स्वार्थी लोक दिसले, ज्यांची स्वतःच्या काही NGOs आहेत, त्या NGOवर आता येणाऱ्या बिलमधून फॉरेन एड बंद होणार आहे, असली लोक सगळी उठून आलेली आहेत. त्यांना नीटच्या परीक्षेबद्दल, त्या जीव गेलेल्या माणसाबद्दल काही वाटत नव्हतं. दिवसाला 4 वेळेला वेगवेगळ्या डिशेस, जसा का एखादा सोहळा चाललाय तसे ते खात होते. जरा तरी माणुसकी त्या लोकांनी दाखवली होती का? देशद्रोह तर त्यांनी एकदम म्हणतात ना, कुटके भरलेला तो त्यांनी दाखवला. हिंदू विरोध तर खूप अगदी द्वेषाने दाखवला. आणि तुम्हाला तशा आंदोलकांच्या मागे जायचं आहे का, ह्याचाही तुम्ही विचार करा. तुम्हाला आठवत असेल अग्निवीर ही जेव्हा पहिल्यांदा नवीन आली, विरोध कोणाकडून आला? कोचिंग क्लासेस, बिहारच्या सगळ्या मुलांना त्यांनी अशाच पद्धतीने आंदोलन करायला लावलं. आणि आता इतकं लेटेस्ट टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, तंत्रज्ञान इतकं चांगलं झालं आहे की तुमचे फोटो तुमच्या मोबाईल टॉवरमधून तुम्ही तिथे होतात की नाही हे सगळं कळतं. आणि नुकसान कोणाचं झालं?
ट्युशन क्लासेसवाल्यांचं नाही झालं नुकसान झालं, तर हे ह्या विद्यार्थ्यांना ज्यांना पेटवलं आणि त्यांनी ज्या ड्रास्टिक स्टेप्स घेतल्या, रेल्वे पेटवा, हे पेटवा असं केलं, त्या लोकांना आता त्यांना आयुष्यात कुठल्याही सरकारी ह्याच्यामध्ये बसता येणार नाही, कारण त्यांचा रेकॉर्ड खराब झाला. किंबहुना त्यांना पासपोर्ट मिळताना सुद्धा प्रत्येक वेळेला ते पोलिसांचं व्हेरिफिकेशनच्या वेळेला त्रास होणार आहे. तुम्हाला तुमची गत अशी करून घ्यायची आहे का? आंदोलन केलंच पाहिजे जिथे चूक आहे तिथे, पण आंदोलन करणारा, करून घेणारा किती नीट आहे तो पण बघायला पाहिजे. हे आंदोलन फक्त कॅमेरा पुढे एक आंदोलन होतं. कॅमेरा बंद झाला की हे लोक हॉटेलमध्ये जाऊन झोपत होते. त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये सिरियसली केलं असेल किंवा सोनम वांगचुकने स्टीलच्या बाटलीतनं चिकन सूप पिऊन का असेना, पण तो सतत कॅमेरा वर होता. भले तो टॉयलेटला 10 वेळा जाताना त्या टॉयलेटमध्ये काय करतोय हे बघायला कोणी नसेल, तरीसुद्धा त्याने त्यातल्या त्यात थोडाफार तरी उपोषण म्हणा, आंदोलन म्हणा, हे केलं. पण ह्यातल्या कोणीही देशद्रोही, हिंदूद्रोही, माझं म्हणणं आहे हिंदूद्रोह आणि देशद्रोह म्हणून नाही, तुम्हाला नीटच्या पलीकडे कुठलाही विषय मांडणारे LGBTQ हे ते तुम्ही त्यांना स्टेज द्यायलाच नको, व्यासपीठ देताच कामा नये होतं. त्याऐवजी तिथे व्यासपीठ कोणाला द्यायला पाहिजे ते जे नीट परीक्षेमध्ये पेपरफुटी होणार नाही, ह्याच्या काही सुधारणा सांगणार असतील, मुलांनी नैराश्य होऊ नये ह्याच्यासाठी काही मानसोपचार आपण करू शकतो का, ह्या सगळ्या लोकांना व्यासपीठ द्यायला पाहिजे होते. ज्या मुलांचे प्राण गेले त्यांच्या आईवडिलांना बोलवून त्यांच्या यातना जगाला आणायला पाहिजे होता, पण त्यांनी ते नाही केलं. त्यांनी फक्त व फक्त सोहळा केला. तर आता तुमच्यासमोर आहे, तुम्ही म्हणा बघा, नेहमी म्हणतात तरुण आहे की आमच्यासमोर आदर्श नाही. आदर्श आहेत, पण तुम्हाला कुठला घ्यायचा आहे? त्या जीव देणाऱ्या मुलांचा की खंबीरपणे परीक्षा देणाऱ्या मुलांचा? त्याच्यातही काही नापास झाले असतील तरी खंबीरपणे ते उभे आहेत आणि त्यांच्या पुढच्या आयुष्याचं ती लोक हे करणार आहेत. नाही आम्हाला नीट जमलं, आम्हाला मेडिकल नाही जमलं, आम्ही दुसरं काहीतरी करू. त्या मुलांचा आदर्श घ्यायचा आहे का इथे कुठलाही दिशाहीन अशा आंदोलनामध्ये भाग घेऊन पोलिसांवर वगैरे अत्याचार करून तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये जायचं आहे? हा तुमचा पूर्णपणे निर्णय असेल. पालकांनी ज्यांच्या घरात विद्यार्थी आहेत, ज्यांच्या मुलांना पुढचं परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांना ह्या गोष्टी समजावून सांगा. पालकांची खूप महत्त्वाची ह्याच्यामध्ये भूमिका आहे. कोवळं माती आहे ते मूल, आणि हे वय पौगंडावस्था हे कसं म्हणजे त्यावेळेला अंगात ऊर्जा असते, रग असते, मी काय पण करू शकतो असं त्यांना वाटतं. आता बघा, एक मुलगी इथे जाऊन आंदोलनामध्ये जाऊन काय गरज होती तिला स्वतःच्या आईवडिलांना दोष देत की मुसलमान किती चांगले आहेत, माझे आईवडील BJPचे समर्थक आहेत, मी मात्र त्यांना विरोध करत आले असं सांगणारी तिथे मुलगी होती. बघा, तिचा आदर्श घ्यायचा आहे का तुम्हाला? एक दिवसाचं तिचं भाषण झालेलं आहे, आयुष्यभर ती आईवडिलांच्या मनातून उतरलेली असेल. तुमचा विचार तुम्ही करायचा आहे. अजून बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, ते दुसऱ्या वेळेला बोलेन. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे. पुन्हा सांगेन, एकच प्रसंग अनेक दृष्टिकोन. तुम्ही दृष्टी व्यवस्थित ठेवा आणि त्यातनं तुम्हाला योग्य असा मार्ग स्वीकारा. मला वाटतं नीटमध्ये नापास होऊन सुद्धा जी मुलं खंबीरपणे उभे आहेत त्यांचं मी मनापासून कौतुक करते. पास झालेले तर प्रश्नच नाही, यशामध्ये आहेत, अजून ते मेहनत करायची त्यांची तयारी आहे. पण जे नापास झाले त्यांची कुवत असून जरी ते नापास झाले असतील, पण त्यांनी त्यांचं धैर्य गमावलं नाही. हॅट्स ऑफ टू अशा मुलांना. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.